नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अगदी खमंग, खुसखुशीत, कढईभर फुलणारा असा हा आपला वर्षभर टिकणारा पदार्थ करणार आहोत. काय असतं बघा, हे जे पापड आपण बनवणार आहोत, ते पापड तयार करताना पीठ कसं तयार करायचं, पापड खार किती घालायचा, मीठ किती घालायचं आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी असतात आणि त्यामुळं काय होतं, पीठ आपलं व्यवस्थित शिजलं जात नाही, पीठ तयार करता येत नाही. त्यामुळं आपलं काय होतं, पापड हे चिरले जातात, वर्षभर टिकत नाहीत, तडा गेल्यासारखे होतात. तर चला आता पीठ तयार करण्यापासून ते पापड तळेपर्यंतची सविस्तर आणि अगदी सुटसुटीत आपण इतर रेसिपी घेऊन आलेलो आहोत. चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर असा खुसखुशीत आणि वर्षभर टिकणारा पापड अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहूया. चला तर इथं मी घेतलेले आहेत 1 किलो प्रमाणामध्ये रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, होता होईल तेवढे आपल्याला हे जुने तांदूळ वापरायचे आहेत. आता इथं 1 किलो प्रमाणामध्ये आपण इथं तांदूळ घेतलेले आहेत, ते स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि 3 ते 4 तास ह्या तांदळाला आपण काय करायचं, भिजत घालायचं आहे. बघा 3 ते 4 तास झाल्यानंतर आपण या पाण्यातून काढून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तांदूळ भिजला गेला पाहिजे. 4 तास तर ॲटलिस्ट आपला हा तांदूळ भिजला गेला पाहिजे. चला तर ह्या पाण्यातून आता हा तांदूळ काढून घ्यायचा आहे आणि चाळणीमध्ये काढून घेतलं, पाणी निथळून घ्यायचं आणि एका कापडावरती हा तांदूळ पसरून द्यायचा आहे. अगदी स्वच्छ होतो, क्लीन होतो हा तांदूळ आणि त्यामुळं काय करायचं, पूर्ण हा तांदूळ पसरायचा, अगदी पातळसर थर द्यायचा आणि हा तांदूळ आपल्याला पूर्ण काय करायचं, वाळवून घ्यायचा आहे. म्हणजे हा तांदूळ जो आहे तो उन्हात वाळवायचा नाही, सावलीत वाळवायचा आहे. म्हणजे फॅनखाली जरी तुम्ही घरी असं वाळवलं तरी देखील चालू शकतं. चला तर आता मी ह्याला छान असं वाळवून घेतलेलं आहे. अगदी सकाळी जरी तुम्ही हे तांदूळ भिजवून वाळत घातला तर संध्याकाळपर्यंत हे अगदी करकरीत असे वाळतात. तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी सहज हाताने फुटतो. म्हणजे याचा अर्थ हा तांदूळ पूर्ण छान असा वाळला गेलेला आहे. आता काय करूया, हा तांदूळ एकत्र करूया आणि ह्या छान असं गिरणीतून याला बारीक दळून आणूया. चला तर हा तांदूळ आता पूर्ण आपण दळून आणलेला आहे. 1 किलो तांदळाचे हे पीठ आहे. आता काय करायचं, आपण हे जे पीठ आहे ह्या पिठाचं माप घेऊन आपण पाणी ठेवणार आहोत. लक्षात ठेवा, पीठ मोजायचं आहे, तांदूळ मोजायचा नाही. चला तर आता हे एकदम बारीक असं हे पीठ दळून आणलेलं आहे. आता तुम्ही कुठलंही एक भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्याने हे काय करायचं, हे तांदूळ हे पीठ जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, असं जर मोजलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज येईल. आता इथं तुम्ही पाहू शकता, मी या वाटीचा वापर करत आहे. इथं माझे 4 वाटी इथं पीठ झालेलं आहे. लक्षात ठेवा, 4 वाटी पिठासाठी मी इथं पाणी घेणार आहे 5 वाटी. लक्षात ठेवा, कुठलंही एक माप घ्या आणि त्याच मापाने बरोबर पीठ आणि पाणी मोजून घ्या. आता 4 वाटी जर तुमचं इथं पीठ भरलं असेल तर 5 वाटी इथं आपण पाणी घ्यायचं आहे. हे प्रमाण मात्र लक्षात ठेवा. चला तर इथं पाणी आपण पूर्ण मोजून घेतलेलं आहे. आता गॅसवरती ठेवायचं आणि छान उकळी मारून घ्यायची. बघा इथं मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे 1 चमचा मीठ मला इथं हवं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 4 वाटी पिठासाठी आपल्याला 1 चमचा फुल्ल इथं काय पाहिजे, पापड खार हवा आहे. चला तर पापड खार टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे. छान असं एक उकळी येऊ द्यायची आणि लगेचच आपण जे काही पीठ मोजून घेतलेलं आहे ते पीठ यामध्ये टाकायचं आहे. लक्षात ठेवा, पापड खार जास्त टाकायचा नाही. फक्त 4 वाटी पिठासाठी आपण इथं 1च चमचा फक्त पापड खार टाकलेला आहे. हे प्रमाण मात्र लक्षात ठेवा. चला तर ह्यामध्ये पीठ टाकायचं आणि अजिबात गुठळ्या न होता, पीठ खाली न करपता पूर्ण असं एकसारखं हलवून घ्यायचं. लक्षात ठेवा, मी पीठ टाकल्या गॅस बंद केलेला आहे. लगेचच गॅस बंद करायचा. पूर्ण पीठ एकजीव करून घ्यायचं, म्हणजे अजिबात गुठळ्या होता कामा नाहीत याची मात्र काळजी घ्यायची. व्यवस्थित पीठ हे हलवायचं आणि व्यवस्थित सगळं एकजीव करून त्यावरती एक झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की काय होतं, आतल्या आत जी वाफ असते ती त्या पिठामध्ये भरते आणि व्यवस्थित असं हे पीठ फुलायला मदत होते. चला तर पूर्ण मी हे पीठ हलवून घेतलेलं आहे, पूर्ण एकजीव करून घेतलेलं आहे. अगदी 2च मिनटासाठी फक्त एक झाकण ठेवायचं, लगेचच उघडून पाहायचं. पूर्ण पीठ काय झालेलं असतं, फुललं गेलेलं असतं. एकजीव करून घ्यायचं, खाली उतरून घ्यायचं आहे गॅसवरून आणि त्यानंतर आपण ह्यानंतर जी प्रोसिजर करणार आहोत ती मात्र अगदी महत्त्वाची आहे. त्यानंतर हे जे पीठ आहे ते पीठ एका कापडावरती काढायचं आहे. बघा लक्षात ठेवा, मी इथं एक डिश घेतलेली आहे, म्हणजे परात घेऊ शकता. त्यावरती एक स्वच्छ कापड टाकायचं आहे आणि हे पीठ त्यावरती टाकायचं आहे. लक्षात ठेवा,
जे मी काही कापड वापरलेलं आहे ते कापड मी ओलं करून घेतलेलं आहे. म्हणजे पाण्यानं पूर्ण भिजवून घ्यायचं. अगदी जास्त पाण्यानं भिजवायचं नाही. अगदी हलकंसं हे कापड आहे ते भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्यावरती काय करायचं, पीठ टाकायचं आहे. त्यानंतर मी 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा आणि जिरे 1 चमचा हे सगळं साहित्य त्यामध्ये टाकलेलं आहे. पाण्यामध्ये मी हे साहित्य टाकलं नव्हतं. आपण पीठ तयार केल्यानंतर टाकू शकता किंवा आपलं जेव्हा पीठ असतं त्यामध्ये देखील टाकू शकता. पण डायरेक्ट पाण्यात टाकलं तर त्याचा कलर चेंज होऊ शकतो. त्यामुळं असं केलं तरी पण चालू शकतं. चला तर आता हे ओलं कापड आहे. पीठ मात्र गरम आहे. त्यामुळं अशी प्रोसिजर आपल्याला करायची आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ पूर्ण मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं असं हे पीठ जर छान असं मळून घेतलं तर अगदी व्यवस्थित आणि खुसखुशीत असे हे आपले पापड बनणार आहेत. चला तर एक 5 ते 10 मिनटं आपण हे मस्त असं पीठ, अगदी 5 मिनटं याला पुरेसे होतात. 5 मिनटं छान असं मर्दून घ्यायचं. छान असं मर्दून घेतलं की एकजीव होतं आणि जे कापड घेतलेलं आहे ते कापड ओलं करून घेतलं तर अजिबात इथं पीठ चिकटत नाही. चला तर असंच आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. असंच जर तुम्ही पिठाचे जर काही पापड करायला घेतलात तरी देखील अगदी छान पापड होतात. पण त्यापेक्षाही जास्त आपल्याला जर अगदी खुसखुशीत हवे असतील तर आणखीन एक प्रोसिजर आपल्याला इथं करायची आहे. चला तर असंच मी हे सगळं पीठ छान गोळे करून घेतलेले आहेत आणि याच कापडावरती असे हे कापडमध्ये बांधून घ्यायचे आणि लगेचच एका चाळणीवरती ठेवायचे आणि ही चाळण आपण गॅसवरती ठेवणार आहोत. गॅसवरती थोडंसं पाणी ठेवा कढईमध्ये आणि हे जो गोळा आहे म्हणजे हे जे कापडामध्ये आपण जे पीठ भरलेलं आहे ते ठेवायचं. वरती एक झाकण ठेवायचं आणि फक्त 5 मिनटं त्याला वाफ काढू द्यायची. असंच तुम्ही प्रोसिजर दुसऱ्या एका कुकरच्या भांड्यामध्ये करू शकता किंवा कुठल्याही भांड्यामध्ये करून घेऊ शकता, चाळणीमध्ये करून घेऊ शकता. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याला वाफ आलेली आहे. छान अशी वाफ आलेली आहे म्हणजे अगदी छान असं मऊसूत हे पीठ भिजलं गेलेलं आहे, शिजलं गेलेलं आहे सॉरी. त्यानंतर काय करायचं, ह्यातला एक गोळा काढून घ्या. बाकीचं पीठ अगदी गरम राहिलं पाहिजे. शेवटपर्यंत पापड करेपर्यंत पीठ गरम राहिलं पाहिजे. चला तर एकच गोळा काढून घ्यायचा. मग पूर्ण छान असा त्याला मर्दून घ्या. पीठ अगदी छान झालेलं आहे. अजिबात तेलाचा वापर करायचा नाही. मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. बघा तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसे गोळे बनवता येतात तसे गोळे करून घेऊ शकता. बारीक मोठा तुमच्या साईजवरती आहे. चला तर असे हे या पद्धतीने गोळे सगळे करून घ्यायचे. पीठ अजिबात उघडं ठेवायचं नाही, ही मात्र टीप लक्षात ठेवा. बघा मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सगळे हे गोळे टाकलेले आहेत, झाकण लावून ठेवून दिले. चला तर मग आता ज्यांच्याकडे मशीन नाही त्यांच्यासाठी ही स्टेप आहे. बघा पोलपाट घ्यायचं, त्याच्यावरती कागद ठेवायचा, गोळा ठेवायचा आणि असं प्लेटनं प्रेस करून घेतलं तर लगेचच हा पापड तयार होतो. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने जरी केला तरी अगदी व्यवस्थित असे छान गोल गोल असे पापड बनतात. आणि तुम्ही पाहू शकता फक्त काय करायचं, गोळा त्या कागदावरती ठेवायचा. कागद मात्र 2 वापरायचे आहेत. जी आपली पॉलिथिनची जी प्लॅस्टिकची पिशवी असते ती वापरू शकता, त्यावरती तुम्ही करून घेऊ शकता. चला तर यानंतर आपण ह्यामध्ये करणार आहोत म्हणजे इथं मशीन घेतलेली आहे मी पापडाची, त्याला देखील आपल्याला एखादा कागद हवा आहे. 2-3 कागद वापरायचे आहेत. चला तर त्या कागदाला देखील मी थोडंसं तेल लावलेलं आहे. अगदी हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा गोळा ठेवायचा आणि मस्त असं मशीननं प्रेस करून घ्यायचं. चला तर मशीननं प्रेस करून घेतलं की अगदी झटपट होतात आणि मशीनचा वापर केलात ना तर अतिशय लवकरात लवकर हे आपले पापड बनतात. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पापड बनलेला आहे. अजिबात कुठं चिरलेला नाही, तुम्ही पाहू शकता. म्हणजेच काय याचा अर्थ चिरलेला नाही पापड आणि अगदी सहज प्रेस होतो आणि पूर्ण पसरला जातो. याचा अर्थ पीठ मात्र आपलं अतिशय सुंदर झालेलं आहे, व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि त्याची जे आपण वाफ काढून घेतलेली आहे त्यामुळं तर अगदी मस्त असं अगदी खुसखुशीत हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीनं मी सगळे इथं पापड तयार करून घेतलेले आहेत. मी काय केलेलं आहे, बरेच असे कागद मी वापरलेले आहेत आणि त्यानंतर पटपट करून घेऊन नंतर मी असे एक एक करून मी पापड टाकून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर अशा पद्धतीनं आपण इथं सगळे पापड करून घ्यायचे आहेत. जेवढं आपण पापड करणार आहोत तेवढंच पीठ घ्यायचं आहे, त्यांचेच गोळे करून पीठ झाकून ठेवायचं आहे आणि बाकीचं जे पीठ आपण उरलेलं होतं ते तसंच आपण त्या
जी कढई ठेवली होती त्या कढईमध्ये ठेवायचं, झाकण ठेवायचं, अजिबात वाफ जाऊ द्यायचं नाही. म्हणजे पीठ मात्र थंड होता कामा नये याची मात्र जरूर काळजी घ्यायची आहे. बघू शकता अतिशय सुंदर असे पापड इथं आपण सगळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण जेवढं पीठ घेतलं होतं म्हणजे 1 किलोचे तांदळाचे पापड आपण इथं बनवलेले आहेत. सगळे पापड आपल्याला इथे तयार झालेले आहेत. अतिशय सुंदर असे बनलेले आहेत. सर्वप्रथम मी 1 दिवस याला फॅन खाली वाळवलेला आहे. नंतर मी उन्हामध्ये टाकलेला आहे. बघू शकता पूर्ण आता उन्हामध्ये 2 दिवस मी फक्त कडकडीत अगदी उन्हात वाळवून घेतलेले आहेत. चला तर मग आता इथं आपले हे सगळे पापड वाळून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे पापड झालेले आहेत. आता हे पापड आपले कसे झालेले आहेत हे पाहण्यासाठी आता आपण याला पापडांना तळून बघूया. मी इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की लगेचच आपल्याला हा पापड तळायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता लगेचच कढईमध्ये टाकल्या अगदी कढईभर फुलतो. याचा अर्थ आपलं पीठ मात्र व्यवस्थित झालेलं आहे. हे मात्र जरूर लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे पापड तळून दाखवते. अतिशय सुंदर खुसखुशीत वर्षभर टिकणारे आणि कढई भरून फुलणारे असे आपले हे तांदळाचे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याचं अगदी व्यवस्थित खुसखुशीतपणा त्याला इतका आलेला आहे तुम्ही पाहू शकता. चला तर अशाच तुम्ही या पद्धतीने तांदळाचे पापड यावर्षी जरूर बनवा आणि मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. चला तर तुम्हाला यातला पापड एक तुम्हाला मी फोडून दाखवते. बघू शकता ताटामध्ये मावत नाहीत इतके आपले हे पापड असे फुलले गेलेले आहेत. पाहू शकता अगदी मोठे मोठे झालेले आहेत. आपला पापड मात्र छोटा होता आणि पापड तळल्यानंतर मात्र अगदी फुललेला आहे. हातामध्ये मावत नाही आहे याचा अर्थ तुम्ही बघू शकता की पापड किती मोठे मोठे बनलेले आहेत. पाहू शकता. चला तर यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरलेले आहेत ते मस्त असे अगदी अचूक प्रमाणामध्ये वापरलेले आहेत. त्यामुळे आपले हे पापड अगदी सुंदर झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपला वाळलेला पापड आहे आणि तळलेला पापड यामध्ये फरक बघू शकता. यामध्ये तुम्हाला समजू शकतं की आपले हे तांदळाचे जे पापड आहेत त्याचं पीठ तयार करण्यापासून जे पापड तळण्यापर्यंतची सगळी प्रोसिजर जी आहे ती अगदी व्यवस्थित बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता. चला तर अशा हा खुसखुशीत पापड आपण तुम्हाला मी मोडून दाखवते. माझ्या हातामध्ये मावत नाही आहे इतकं मोठा हा पापड झालेला आहे. बघू शकता त्याचा कुरकुरीतपणा खुसखुशीतपणा तुम्ही पाहू शकता. चला तर या पद्धतीने असे हे पापड जरूर बनवा आणि फक्त छोट्या मोठ्या गोष्टी ह्यातल्या लक्षात ठेवायच्या आहेत. टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत. असे हे खमंग खुसखुशीत असे हे पापड बघितल्याबद्दल एक लाईक तर चॅनलला नक्की करा. चला तर लवकरात लवकर सबस्क्राईब